शुभ सकाळ सगळ्यांना. रामकृष्ण हरी माऊली. माऊलींच्या पवित्र दर्शनात आजच्या सुंदर ब्लॉगची सुरुवात करूया. माऊलींचं सुंदर स्वरूप डोळ्यात साठवून घेऊया. सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. सकाळ सकाळी माझा आवडते पहिली गोष्ट म्हणजे छान निसर्ग निहाळायचा. तर छान मी चहा पीत बघत होती सहज, तर इतकं छान. मी मागे आमच्या देवात दत्ताचं मंदिर आहे बघा, ते पण मी झूम करून दाखवते. आणि छान कोकिळेचा पण आता आवाज ऐकू येईल तुम्हाला. झाडावर एक खारुताई मस्त खेळत होती. तिला पण मी पकडण्याचा प्रयत्न केला कॅमेरामध्ये. छान आता आंबे लागलेत, आंबे खात होती. मस्तपैकी झाडावर खेळत होती. हिची गंमत मी मस्त बघत होती. सकाळ सकाळी निसर्गाचं रूप निहाळायला खूप छान वाटतं. दिवसभर मग खूप पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला. भरपूर खारुताई आहेत आमच्या मागे झाडावर. छान मस्त खेळत असतात. आज मस्त पूजेच्या वेळेला देव पण छान उजळवले. दर 8 दिवसांनी आम्ही असे छान उजळून घेतो देव. नित्य तर आपलं स्नान असतंच, पण 8 दिवसांनी सगळी पूर्ण मंदिराची साफसफाई, मंदिर पण धुवून काढलं छान आणि देव पण उजळवले. त्यामुळे इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना, कारण इतकी धूळ वगैरे घरात येत असते ना, त्यामुळे स्वच्छता ठेवायलाच पाहिजे. आणि देव कसे नेहमी चकाकत राहिले की कसं आपल्यालाही मन प्रसन्न राहतं बघून. असं छान मस्त स्वच्छ केले देव. आणि मग मनोभावे सुंदर अशी पूजा केली दीदीने. निधी खूप सुंदर पूजा करते. छान मस्त फुलं पण छान वाहते. ती रचना छान असते तिची. प्रसन्न अशी देवपूजा झालेली आहे. हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहोत बाहेर, तर तुम्हालाही घेऊन जातो. हो, सकाळची सगळं छान तुम्हाला देवपूजा वगैरे शेअर केली. आज देव छान उजळून काढले. दुपारची जेवणे झाली. आता साधारण 4-4:30ची वेळ आहे. आम्ही जर आता बाहेर निघतोय, तर आपण सगळेच एकत्र भटकंतीला जाऊया. चलो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आम्ही निघालो आहोत बाहेर.
आणि तुमच्याबरोबर 2 छान गोष्टी शेअर करायच्या होत्या. तर आपले आता 1000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण पार केलेला आहे. इतकी छान चॅनलची झटपट ग्रोथ होते. शिवाय काल आपण आपल्या चॅनलचे 100 व्हिडिओ पण पूर्ण केलेत. त्यामुळे खूप छान मला आनंद हा तुमच्याशी शेअर करा वाटलं. आपली यूट्यूब फॅमिली छान ग्रो होते, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि नवीन जे आपले सबस्क्रायबर आले त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मला खूप छान आनंद वाटतो आहे की तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये सहभागी झाले आहात. आणि यापुढे आम्ही असे छान छान कंटेंट आणण्याचा अगदी पूर्ण प्रयत्न करू. मग रेसिपीज असू दे, मनमोकळ्या गप्पा असू दे, नंतर आपल्या काही ट्रेंडिंग सब्जेक्टवर काही चर्चा असू दे, किंवा आपल्या डेली व्लॉग असू दे, किंवा मग मस्त आपली भटकंती. मुंबई आणि आता मुंबई बाहेर पण आपल्याला पडायचं लवकरच. त्याचा आवाका पण आपल्याला भटकंतीचा वाढवायचा आहे. वेगवेगळ्या प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या आहेत. तर मस्त नवनवीन कंटेंट मी आणतच जाणार आहे. मलाही पण आता खूप उत्साह आला आहे छान सगळ्यांचा रिस्पॉन्स बघता, है ना? हो, खूपच म्हणजे आम्हाला तुमच्यामुळे खूप मोटिवेशन मिळालं. तुमचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि हे चॅनल आपण खूप ग्रो करूया. आणि इथे छान छान तुम्हाला वेगवेगळं काय काय पाहायला मिळेल, जसं आईने मगाशी सांगितलं तसंच. आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच गाईज. खूप खूप मस्त वाटतं आहे ते शेअर करताना. म्हटलं ही छान न्यूज तुमच्याकडे शेअर केलीच पाहिजे. तर आम्ही इथून निघालो होतो विलेपार्ले इथे. जरी आम्ही राहायला अंधेरीत असू ना, तरी आमची सगळी कामं ही विलेपार्ल्यातच असतात. मग किराणा असू दे, भाजीपाला असू दे, फुलं असू दे, कपडे खरेदी, जे काय असेल ते सगळी कामं आमचे पार्ल्यालाच आम्ही जातो. कारण निधी पायलट स्कूलला शिकायला होती, त्यामुळे तिला शाळेत सोडलं की मार्केटला कामं करायचं, जी पहिल्यापासून कित्येक वर्षाची आमची सवय आहे. आणि सगळं छान मराठमोळे तिकडे लोक भरपूर दिसतात, त्यामुळे छान वाटतं. तिथलं पार्ल्यातलं वातावरण आम्हाला खूप आवडतं. हे इकडे आता आपल्याला ट्रेन दिसत आहे, आम्ही हायवे क्रॉस करतो आहे आणि आता राईट टर्न घेतला की आपण पार्ल्यामध्ये एंट्री करतो आहे. आज जरा निधीच्या बाबांची तब्येत नरम गरम होती, म्हणून त्यांना आम्ही दोघी डॉक्टरकडे घेऊन चाललो होतो. आमचे फॅमिली डॉक्टर पण पार्ल्यातलेच आहेत, डॉक्टर नाडकर्णी म्हणून. त्यांच्या क्लिनिकमध्ये आता आम्ही जात आहोत पहिल्यांदा. सारखं उन्हात अनात टुरिंग असल्यामुळे थोडंसं ताप आल्यासारखं पण झालं होतं, इन्फेक्शन वाटत होतं थ्रोटचं. तर तेच डॉक्टरांना म्हटलं दाखवून देऊया. आता आम्ही डॉक्टरांची वाट बघत होतो क्लिनिकमध्ये. आम्ही त्यांना जरा हसवायचा प्रयत्न करत होतो, कंटाळले होते ते तापामुळे एकदम. पण डॉक्टरांनी छान औषध वगैरे दिलं. त्यांच्याशी गप्पा मारूनही खूप रिलॅक्स वाटलं. डॉक्टर खूप छान आहेत आमचे आणि म्हणाले की 1-2 दिवसात ओके होऊन जातील ते आराम केल्यावर. आणि मग नंतर मार्केटला बारीक सारीक थोडी खरेदी केली नेहमीप्रमाणे. भाजी घे, फळभाज्या घे, त्याचं काही मी शूट केलं नाही. आणि घराच्या दिशेने आता निघतो आहोत. हे ट्रॅफिकमध्ये मला वाटलंच होतं त्याप्रमाणे गाडी अडकलीच, पण मी तोपर्यंत माझा टाईमपास बघा, मी चंद्राला पकडायचा प्रयत्न करत होते कॅमेरामध्ये. ही जी आमची बिल्डिंग आमच्या घराजवळच आहे, ही नेमकं आम्ही सिग्नलला इथे नेहमी अडकतो. त्यामुळे मी या बिल्डिंगच्या खिडक्या मोजायचं काम करत असते जेव्हा जेव्हा ट्रॅफिकमध्ये मिस्टेकअप होते तेव्हा. सगळे आता डिनरचं वेध लागले होते मला, कधी घरी जाऊन जेवण बनवणार असं होत होतं, कारण यांना औषधं पण द्यायचे होते. तो सगळा विचार माझ्या मनात चालू होता. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे बराचसा वेळ गेला आमचा. हे चंद्र इथे आपला पाठलाग करतोच आहे. आज झटपट असे आपण 2 फ्राय भाज्या बघणार आहोत. गिलके किंवा घोसाळी आपण म्हणतो ना, त्याची भाजी आणि भेंडीची फ्राय भाजी. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला घोसाळ्याची भाजी दाखवते. नाशिकला आम्ही त्याला गिलके म्हणायचो. त्याचे साल काढून असे तुकडे करून घ्यायचे आणि आता मस्त खमंग फोडणी देऊया. आणि जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता टाकले, तर हिंग टाकते आणि आलं लसूण पेस्ट टाकायची. मस्त खमंग फोडणी होऊ द्यायची. आता हळद टाकली, धणे जिरे पूड टाकली, थोडीशी साखर टाकायची, मीठ टाकायचं
थोडीशी कोथिंबीर, मस्त चव येते. आणि भाजी टाकायची आणि परतून घ्यायची. साधी सिंपलच भाजी. हे म्हणाले कर, त्यांच्या तोंडाला चव नव्हती ना, म्हणून जरा म्हटलं मिरचीची फोडणी देऊया. जास्ती आपल्याला मसालेदार भाज्या सांगितल्या नाही खायला 2 दिवस, त्यामुळे म्हटलं असं जरा तोंडाला चव पण आली पाहिजे, म्हणून मी झटकीपटी भाजी केली. अक्षरशः 5 मिनटात होते. अशी छान मस्त ढवळून घ्यायची आपल्याला. आणि याचं झाकण ठेवलं की बघा 5 मिनटात तिला लगेच पाणी सुटतं. एकदम कोवळी होते गिलके. अशी दाबून बघायचे आणि जरा दाबली गेली की 5 मिनटं ओपन ठेवून आपल्याला शिजवायचे, म्हणजे जास्ती पाणी सुटत नाही. आता भेंड्या पण अशा आपल्याला गोल गोल कापून घ्यायच्या. स्वच्छ आधी मी ओल्या नॅपकिनने पुसून घेतल्या, कोरड्या होऊ दिल्या आणि असा गोल गोल कापून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्याबरोबर 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोलून आणि त्याचे बारीक तुकडे केले. फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता, मिरची लागणार आहे आणि आमसुलाचा एक तुकडा पण घेतला आहे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होतो की भेंडी चिकट होते, तर ती होऊ नये म्हणून कोकम टाकायचा फोडणीमध्ये. चिंच टाकू नये, चिंचेने ॲसिडिटी होते, तर मी कोकमच वापरते. आता मस्त खमंग फोडणी करूया. मोहरी जिरं तडतडल्यावर हिंग टाकला आणि मस्त लसूण, मिरची, कढीपत्ता टाकून घेतलं आणि ते जरा छान तेलावर फ्राय होऊ द्यायचं. कोकम पण मी आता टाकून घेतलं. नंतर साखर टाकायची, कोथिंबीर टाकायची थोडी, हळद टाकायची थोडी, धणे जिरे पूड, थोडंसं चवीनुसार लाल तिखट टाकायचं. आणखी खमंग भेंडी होते मस्त. आणि मीठ टाकलं चवीनुसार. आता ही फोडणी छान परतून घ्यायची. आता कापलेली भेंडी सगळी आपण टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायची तेलावर. माझ्या ट्रिकने तुम्ही भाजी कराल ना, तर तुमची भेंडी कधीच चिकट होणार नाही. आता मस्त अशी परतून घ्यायची आपल्याला ही आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण एक 5-7 मिनटं ठेवायचं आहे. भेंडी मऊ व्हायला लागली ना की बघायचं. भेंडी पूर्णपणे मऊ पडली की झाकण काढून टाकायचं आणि असं ओपनमध्ये आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि जसं जसं आपण हलवत राहू तसं तसं भेंडी छान मस्त सुट्टी मोकळी होत जाते. चिकटपणा बिलकुल नाही होत. एकदम भेंडी मऊ शिजून मग पुन्हा एक 5-7 मिनटं तिला अशी छान ओपनमध्ये आपण झाकण न ठेवता फ्राय करत राहायचं आहे. मस्त खमंग भेंडी तयार होते. हे आता छान मऊ झालेली आहे. फक्त आता आपल्याला परतत राहायचे जरा एक 5-7 मिनटं झाकण न ठेवता. ही डब्यात द्यायला खूप मस्त लागते भाजी. निधीची सगळ्यात फेवरेट भाजी आहे ही. सतत डब्यात भेंडी लागायचीच तिला. एक बटाट्याच्या काचऱ्या आणि भेंड्या नेहमी न्यायची ती. भेंडी फ्राय यांना पण खूप आवडते. म्हटलं आज यांच्या आवडीची पण भाजी करूया. जेवण जात नव्हतं त्यांना तापामुळे. तर हे असं बघत राहायचं आपल्याला आणि थोडंसं फ्राय करत राहायचं. आमच्याकडे जरा जास्ती फ्राय केलेली खमंग आवडते ना, म्हणून मी अशी थोड्याने परतत होते. हे आता होत आली आपली भेंडी. जवळजवळ तयारच आहे. छान मस्त मोकळी झाली बघा. चिकटपणा नाही कुठे, काहीच नाही. अशी छान ओपनमध्ये परतत राहायची आहे. आपली भाजी रेडी झाली. आता मस्तपैकी आपण ताट वाढायला घेऊया. गरम गरम वाढवून देऊया. तुम्ही पण या डिनर करायला सगळे. हे आपले ताट तयार आहे. फुलके, आमटी, भेंडी फ्राय आणि घोसाळ्याची भाजी. हलकं फुलकं जेवण एकदम. फ्रेंड्स, आत्ताच आम्ही घरी आलो आहे. नेहमीप्रमाणे आल्या घाई हातपाय धुवून लगेच स्वयंपाकाला लागले. तर म्हटलं आता व्लॉग एंड करूया. आज आमचा छोटासाच व्लॉग मी तुमच्याशी शेअर केला आहे. आजचं डेली रुटीन. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.